जय रघुवीर समर्थ सुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्री भगवान उवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च ग्रहाण गदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सतसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना. भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्म माया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती षष्ठात. देव प्रार्थिती यादव प्रभास तीर्था जाती उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोलिव इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन 12ोऽध्यायी. हंस सनकोपदेश 13 भक्तियोग ध्यानविधी 14 सिद्धी विभिन्न लक्षण 15 विभूतिवर्णन 16 वर्णाश्रमधर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञानकर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्य योग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माझे. भागवत धर्म निरूपण उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात. श्रीकृष्णावतार शेवट स्वधाम गमन
31व्यात सुरसकथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम, जय रघुवीर समर्थ. आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी शके 1947 म्हणजे अनंत चतुर्दशीचा आजचा दिवस. 10 दिवसाचा गणपती उत्सव जो आहे चतुर्थीपासून आजपर्यंतचा, तो आज पूर्णत्वाला जात आहे. मागे सांगितल्याप्रमाणे गणपतीचं विसर्जन करत असताना आपण मनात हा भाव ठेवावा की त्या गणपतींनी आपल्या अंतरंगामध्ये प्रवेश करावा आणि पुन्हा आपल्याला वर्षभर त्याचे स्मरण राहील अशी प्रेरणा द्यावी आणि पुढील वर्षी पुन्हा आपल्या घरी त्याचं पुन्हा आगमन व्हावं अशी भावना ठेवून गणपतीचं विसर्जन करावं. आजचा दिवस अनंत चतुर्दशी हा दुसरा एका कारणाने महत्त्वाचा दिवस आहे. स्वामी वरदानंद भारती यांचं संन्यासाश्रमातलं नाव स्वामी वरदानंद भारती म्हणजे आपले डॉक्टर अनंत दामोदर आठवले, ज्यांना आपण प्रेमाने आप्पा असं म्हणतो. त्यांचा आज जन्मदिवस आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजे आजच्या दिवशी शके 1842 या दिवशी 26 सप्टेंबर 1920 त्यांचा जन्म झाला. आत्ताच 2020 त्यांची जन्मशताब्दी आपण साजरी केली आणि त्यानिमित्ताने दर महिन्यातल्या दोन्ही चतुर्दशीला शुद्ध आणि वद्य त्यांचं पूर्ण चरित्र जो आहे ते मी या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लिहून पाठवलेलं होतं. असे आपण ते त्यांची शताब्दी आपण साजरी केली. अनेक प्रकारे अनेक ठिकाणी त्यांची शताब्दी साजरी झाली. आदरणीय श्री सुनील दादा चिंचोळकर यांनी मला पूर्वीच सांगितलेलं होतं की तुम्ही इतर मठामध्ये जेव्हा जाता तेव्हा या मठामध्ये जरूर जा. गोरठे हे गाव उमरीपासून जवळ असणारं 4-5 किलोमीटर असणारं नांदेड जिल्ह्यातलं गाव आहे. तिथे या वरदानंद भारतींनी दासगणू महाराज प्रतिष्ठानाची स्थापना केली आणि दासगणू महाराज संत जे आहेत ते वरदानंद भारतींचे सद्गुरू आहेत. आणि ही परंपरा जी आहे ती रामदासी परंपरा आहे, कल्याण स्वामीपासून आलेली परंपरा. आता ते पुष्कळ गोष्टी बोलायचं त्यांच्याबद्दल म्हणून थोडक्यात फक्त या ठिकाणी सांगतो. आता जसा यांचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला आहे तसं श्रावण वद्य त्रयोदशी त्यांची पुण्यतिथी आणि इंग्रजी तारखेप्रमाणे पाहिलं तर 26 सप्टेंबर 1920 ते 5 सप्टेंबर 2002. 2002 5 सप्टेंबर रोजी त्याने देह ठेवला. गंगेवर अतिशय प्रेम असणारे हे वरदानंद भारती. त्यांचा जन्म जो या अनंत चतुर्दशीला झाला, त्यांचं नाव अनंत ठेवलं त्यालासुद्धा खूप मोठं कारण आहे. त्यांचे आईवडील म्हणजे दामोदर आठवले आणि राधाबाई म्हणजे राधा दामोदर आणि म्हणून एक प्रतिष्ठान पुढे स्थापन झालं, त्याचं राधा दामोदर प्रतिष्ठान नावाने आहे. तर या राधा दामोदर या दाम्पत्याच्या पोटी अनंत चतुर्दशीला यांचा जन्म झाला. गुरु आपले दासगणू महाराज होते. पूर्वीची आपत्ती यांची ती तशी जगत नव्हती आणि म्हणून दासगणू महाराजांनी या दोन्ही आईवडिलांना दोघांनाही मातापित्यांना सूचना केली, विनंती केली आणि म्हणा आज्ञा केली म्हणा. त्यांनी ती मान्य केली हे विशेष आहे. यांच्या जन्मानंतर काही दिवसातच यांना जसं आपण पाहतो कुंतीच्या ह्याच्यामध्ये कर्णाला जसं नदीमध्ये प्रवाहित केलं होतं तसं यांना नदीमध्ये एका टोपलीमध्ये घालून प्रवाहित केलं होतं गोदावरी नदीमध्ये. आणि त्याचं कारणसुद्धा खूप चांगलं आहे. त्यावरून आपल्याला या दोन्ही संतांची दासगणू महाराज आणि स्वामी वरदानंद भारती यांचं मोठेपण, यांचा अधिकार आपल्या लक्षात येतं. दासगणू महाराज म्हणतात की यांचे आईवडील जे आहेत दामोदर आणि राधाबाई यांचा विवाह, या दामोदरांचं पूर्ण शिक्षण, सांभाळ, त्यांचं लग्न हे सुद्धा मी केलं. पण पुढे पुढे तो आता माझा शिष्य आहे, त्याचा मुलगा हा अनंत आहे असा अभिमान माझ्यामध्ये येऊ नये यासाठी म्हणून त्यांनी हे गंगेला अर्पण केलं. आता ते म्हणतात या गंगेची जर कृपा झाली तर हा अनंत पुन्हा आपल्या हाती येईल. आणि बरोबर काही 1-2 दिवसाच्या अंतराने हाच टोपलीमध्ये असणारं छोटंसं बाळ जे आहे ते तिथल्या लोकांना सापडलं गंगेच्या किनारी आणि त्यांनी सगळा शोध घेऊन ते पुन्हा यांच्याकडे आणून दिलं. आता या अनंत दामोदर आठवले यांना नवीन रूप प्राप्त झालं, कारण हा आता गंगापुत्र भीष्म जसं आपण म्हणतो तसा हा गंगेचा पुत्र आहे आणि त्याचा सांभाळ आईवडिलांनी केला. पुढे
यांना अनुग्रह झाला आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याप्रमाणे सांगण्यासारख्या आहेत. त्यांचं पूर्ण जर चरित्र आपण वाचलं खूप चांगलं, तेजाचे चांदणे नावाचं खूप छान चरित्र आहे. ते भगवत भक्त होते, फार मोठे कीर्तनकार होते, प्रवचनकार होते, प्रज्ञावंत असे साहित्यिक होते. मराठी साहित्यामध्ये खूप मोठी भर त्यांनी घातलेली आहे. वेदांताचा विचार आणि त्याचबरोबर देशभक्ती ही सुद्धा त्यांच्या सगळ्या लिखाणातून दिसून येते. निरपेक्ष हिंदू कट्टरवादी असं त्यांचं वर्णन करता येईल. आणि त्यांची वाणी अत्यंत विद्वत्ता प्रचूर होती आणि ते निस्पृह होते. श्री विष्णू सहस्रनामाची साधना त्यांनी केली होती. पुढे पुढे त्यांच्या संन्यासाश्रमाच्या थोडंसं अगोदरच्या वेळामध्ये त्यांचे एक शिष्य पंजाबी होते. त्यांनी विचारलं की स्वामीजी, आपल्याला प्रत्यक्ष नारायणाचं दर्शन झालं असं आम्ही ऐकत आहोत, तर ते या दर्शन झालं म्हणजे तुम्ही काहीतरी खूप मोठी साधना केली असेल. तेव्हा ते म्हणतात, मी कुठलीही साधना केली नाही. मला माझ्या सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे विष्णू सहस्रनामाचं नाम हे मिळालं, विष्णू सहस्रनाम मिळालं आणि तेच नाम मी रोज 12 वेळेस म्हणत असतो आणि तेवढीच माझी साधना, याशिवाय मला काही येत नाही, असे त्यांची वृत्ती होती. त्या काळात असणारे जे आंदोलन होते, उदाहरणार्थ हे काश्मीरचं कलम 370, राम जन्मभूमी अयोध्येचं आंदोलन असेल, या काळामध्ये त्यांनी आपल्या कीर्तन आणि व्याख्यानातून प्रखरपणे हे सगळे विषय मांडले. योद्धा, संन्यासी आणि अखंड भारताचे स्वप्न पाहणारा असं त्यांचे नावलौकिक सगळीकडे झाले. एक पोवाडा त्यांनी रचलेला आहे, उठा हिंदूंनो जागे व्हारे, राज्य आपुले स्थापावे, त्याविणे नाही गतीच दुसरी, परिस्थितीशी जाणावे. परिस्थिती काय आहे? हिंदूंनी असं सुप्त अवस्थेमध्ये राहून चालणार नाही, जागृती ही केलीच पाहिजे. आपल्या जरी देवता ह्या इतरांना आशीर्वाद देण्यासाठी असतील, त्यांच्या हातामध्ये कमळ असेल, त्यांचा वरद असेल तरी पण त्यांच्या हातामध्ये कोणाच्या हातात त्रिशूळ आहे, कोणाच्या हातात परशू आहे. याचं कारण काय की शठाशी शठ, म्हणजे जो जसा असेल त्याच्याशी तशा पद्धतीनेच वागलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे हे दाखवण्यासाठी अशी शस्त्रसुद्धा आपल्या देवतांनी धारण केली आहेत. आणि म्हणून ते एक वाक्य त्यांचं खूप छान मला आवडतं ते, की इंग्रजी आक्रमणाने भारतीय संस्कृतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे असं ते म्हणतात. म्हणजे आणि त्यांचं शिक्षण तर तसंच होतं. ते स्वतः डॉक्टर होते. आयुर्वेद महाविद्यालय पुणे या ठिकाणची नोकरी करून ते पुढे त्या ठिकाणी प्राचार्य झाले. राष्ट्रपतींकडून सन्मान झाला आणि एवढं असूनही त्यांनी आपलं हिंदुत्व जपलेलं आहे. त्यांचा वेश म्हणजे नुसतं खाली एक धोतर आणि वर पंचा एवढंच त्यांचा वेश होता. मेकॉलेने बुद्धिपुरस्पर शिक्षण जे आम्हास दिले, स्वामी म्हणतात, मेकॉलेने बुद्धिपुरस्पर शिक्षण जे आम्हास दिले, तेणे मेली बुद्धी आमची, खरे असे ते तिचं न कळे. म्हणजे आपल्या मातृभूमीला हे जे शिक्षण प्राप्त झालं इंग्रजांकडून, त्याच्यामुळे सगळा ऱ्हास झालेला आहे. आणि हिंदू आपला जो आहे तो सदैव झोपलेला असतो. आणि सुविचारात प्रसुप्तम देशम, सगळा देश या सुचिरात या सगळा तो झोपलेला आहे. म्हणजे त्याला आपल्या परिस्थितीची किंवा त्या आपल्यामधल्या सुप्त शक्तीची जाणीव नाही. आणि तो जर जागा झाला तर एखाद्या सिंहासनासारखा तो सिंहासारखा होईल, पण तो जागाच होत नाही. हे खरं आपलं दुःख आहे. साधू आहेत, संन्यासी आहेत, पण तरी पण लोकांचा उद्धार करण्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी आहे. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. महाभारताचे वास्तवदर्शन, श्रीकृष्ण, हिंदू धर्म समजून घ्या, आपल्या आपत्तीचे किंवा सगळ्या संघर्षाचे मूळ काय आहे, ते फक्त मीमध्ये आहे. मी म्हणजे अहंकार, मी म्हणजे माझं अज्ञान, यामध्येच आहे असं ते म्हणत. आणि त्या काशीमध्ये असताना त्यांचे जे शेवटचे दिवस आले तेव्हा त्यांनी अगदी ठरवून 3 सप्टेंबर रोजी आपल्या शिष्यांना आणि आपल्याबरोबरच्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगितलं होतं, मी आता देवपूजेसाठी जात आहे. सकाळी त्यांनी स्नान केलं आणि आपल्या देवघरामध्ये जाऊन ते ठिकाण पण आपण पाहिलेले आहेत, जे आता आमच्याबरोबर महाराजांच्या पादुका घेऊन आम्ही गेलो होतो, प्रल्हाद महाराजांच्या पादुका घेऊन. तेव्हा या ठिकाणी आम्ही गेलेलो आहे उत्तर काशीमध्ये. त्यांच्या त्या देवपूजेच्या खोलीमध्ये ते आतमध्ये गेले आणि सगळ्यांना सांगितलं की आता 3 तास तरी दार उघडू नका. सगळेजण बाहेरच थांबले. 3-4 तासानंतर जेव्हा दार उघडलं तेव्हा त्यांना असं दिसलं की स्वामी जे आहेत त्यांचा एक हात त्या नारायणाच्या पायाशी आहे, नारायणाचे चरण त्यांनी घट्ट धरलेले आहे आणि दुसरा हात जो आहे तो त्यांच्या कमंडलूजवळ होता आणि त्यांचं शिर जे आहे, मस्तक जे आहे, त्या नारायणाच्या पायाशी त्यांनी वाहिलेलं आहे. आणि ते शोध घेतला तेव्हा त्यांनी जाण्यापूर्वी एक
रचना केली. मी म्हणजे ना शरीर, मी मद ग्रंथाचा संभार. ह्याचे वाचन चिंतन यथाशक्ती आचरण, हीच गुरुपूजा करी नित्य धरावी अंतरी. जसं समर्थांनी लिहून ठेवलं, आणि अर्थात समर्थांनी नाही लिहिलं, पण आमच्या भीमस्वामी तंजावरकर त्यावेळेस तिथे होते, म्हणून त्यांनी त्या ओव्यामध्ये ते वर्णन केलेलं आहे. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगजीवनी निरंतर. तसंच हे म्हणतात, मी म्हणजे ना शरीर, मी मदग्रंथाचा संभार. म्हणजे माझ्या ग्रंथातून माझ्या रचना आहे त्याबद्दल मी आजही तुमच्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. त्याचे चिंतन करा, वाचन करा आणि यथाशक्ती आचरण करा. यथाशक्ती जेवढं होईल तेवढं चांगल्यात चांगले आचरण करा, आणि हीच खरी गुरुपूजा होईल. अशा प्रकारे त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी आपण त्यांना नतमस्तक होऊया. सगळ्यांनी जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा या गोरठे या ठिकाणी जावं. पंढरपुरामध्ये जेव्हा माझं पारायण 61 पारायणामधलं शेवटचं पारायण होतं, 60वं माझ्या माहितीप्रमाणे मेथोडेकरांच्या मठात, त्यावेळेस मी यांच्या मठातसुद्धा जाऊन आलो. त्या ठिकाणी दासगणू महाराजांचं घर होतं. आज तिथेच यांचं घर आहे, आश्रम आहे, आणि त्या ठिकाणी त्याचं त्या दर्शन घेतलं. अनायसं त्या पुण्यतिथीच्या वेळेस 2016 किंवा 17मध्ये मी त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये होतो. तेव्हा छान दर्शनसुद्धा झालं. असा सद्गुरू श्री वरदानंद भारती यांच्या चरणी साष्टांग दंडवत. अकोल्यातसुद्धा ते आले होते, त्यावेळेससुद्धा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांचं दर्शन घेतलं पण असेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आजच्या अध्यायाकडे बोलूया. आजचा अध्याय जसं आपल्या लक्षात असेल, काल आपण पाहिलं की जे कालच्या अध्यायामध्ये एकादश स्कंदमधला 28वा अध्याय आपण पाहिला, आणि आजचा जो आहे तो महत्त्वाचा, म्हणजे हा पूर्ण स्कंदच महत्त्वाचा आहे, भागवत धर्माचे निरूपण. आता भागवत धर्म म्हणजे काय, अगदी थोडक्यामध्ये आपल्याला समजण्यासाठी भक्तियोग, भगवान श्रीकृष्णाने जो सांगितला भक्तियोग, कर्मयोग, हे सगळे योग जे सांगितले त्यामधला भक्तियोग म्हणजे भागवत धर्म. आणि भागवत धर्माने वागणारा म्हणजे जे भगवंताने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आचरण करणारा हा महाभागवत असं म्हणतात. त्या संतांना महाभागवत असे बिरुदावली लावल्या जाते. उद्धवाने हे सगळं ऐकलं, कृष्णाचा उपदेश ऐकला, आणि उद्धवांच्या मनामध्ये काही गोष्टी आल्या, ते या ठिकाणी ते व्यक्त करतात. सुदरश्चराम इमाम मन्ये योगचर्याम मनात्मनः यथांजसा अपमान सिद्धेत तन्मे ब्रूह्यत अंजसाच्युत. हे अच्युता, हे परमेश्वरा कृष्णा, ज्याचं मनच ताब्यात नाही त्याच्यासाठी योग साधना करणं किती अवघड आहे. योग साधनेला बसतं म्हटलं, आता मी योग साधना करतो असं जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी चित्त स्थिर करून बसल्यानंतरसुद्धा आपल्या मनामध्ये असंख्य विचार येत राहतात. कारण ही राक्षसी प्रवृत्ती आहे, कोणालाही शांतपणे बसू देत नाही. आपलेच विचार, जे आपणच केलेलं पूर्वकृत्य आहे, त्यामुळेच ती आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये ते आपलं घर करून असतात, आणि हळूहळू जसं ते गवत नको असलेलं उगवतं तसे ते विचार दृढ व्हायला लागतात, आणि आपलं मन काही एकाग्र होऊ देत नाही. आणि म्हणून उद्धव म्हणतात की जेणेकरून माणूस सहजपणे आपल्या पदाला प्राप्त करेल, भगवंता तुमच्या चरणाची प्राप्ती होईल, असा सोपा उपाय मला सांगा. अर्जुनसुद्धा गीतेमध्ये एक श्लोक म्हणतात, चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवद्रणम तस्याहम निग्रहम मन्ये वायुर इव सुदुष्करम. जसा वायू आहे, वारा आहे, त्या वाऱ्याला आपण आपल्या ताब्यात ठेवू शकत नाही, कारण तो चंचल आहे, तो कुठेही इकडे तिकडे वाहत असतो. पण त्याला धरून ठेवणं हे जसं अवघड आहे, तसं चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवद्रणम. हा बलवान आहे, मग त्याला ताब्यात कसं ठेवावं. कृष्ण म्हणे मन म्हणजे चंचल मन आहे, मग तरी का आवरावी उर्मी, असं आपले समर्थ सांगतात. की जर मन ही माझी विभूती असं म्हणतो, कारण काय इंद्रियाणां मनश्चास्मी, 10व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये सांगितलं, इंद्रियांचा जो स्वामी आहे ते म्हणजे मन, म्हणजे मी आहे असं भगवंत आपली विभूती सांगतात. आता मन जर माझी विभूती असेल तर त्या मनाला का आवरावं, कारण ते चंचल आहे. आणि म्हणून समर्थांच्या एका रचनेमध्ये ते म्हणतात, मन हे चंचल न राहे निश्चळ, निरूपणी मन स्थिरावे ना. निरूपणाला बसल्यानंतर मन त्या ठिकाणी असेलच असं नाही. श्रोता नव्हे तो पाषाण मनुष्य वेशे. तो श्रोता नाही, तो फक्त ऐकत असतो, पण त्याचं मन त्या ठिकाणी नसतं. आणि आमचे काय त्यांचं नाव ते पाराशर
श्याम सुंदर पारसत ते म्हणतात, हे मणिराम जो है ये मणिराम हर जगह पर भटकते रहता है. आदमी बैठा हुआ दिखता है, भागवत कथा सुनते हुआ दिखता है, और उसका मणिराम 50 जगह पर घूम के वापस आता है. तसं असल्यामुळे मनोनिग्रहाचे कष्टच त्याच्याकडून होतात. जो योग साधना करतात आणि त्यांना असं वाटतं की योग साधनेने आम्ही भगवंताला प्राप्त करून घेऊ, पण त्यांना काहीही प्राप्त होत नाही, उलट त्यांना क्षीणच होतात. आणि म्हणून सारासार विचार करणारे जे भक्त आहेत ते मात्र यापासून थोडेसे दूर राहतात आणि ते खरं त्यांना मार्ग सापडलेला असतो. ते म्हणून ते भगवंताच्या चरणाशी आपला आश्रय घेतात. अहंकाराची जे माणसं आहेत त्यांची बुद्धी मायेने भ्रष्ट झालेली असते आणि म्हणून ते मात्र तुमच्या चरणांच्या जवळसुद्धा येत नाहीत. तुमच्यापासून ते दूरच राहतात. आणि जो तुमच्यापासून दूर राहतो तो जरी दूर असला तर दूरे तद्वंतिके, ईशावास्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. भगवंत कुठे आहे, भगवंताचं अस्तित्व कुठं आहे, तद्दूरे तद्वंतिके. तो म्हणाल तर खूप दूरही आहे आणि म्हणाल तर आपल्यामध्येच आहे. पण ती जाणीव, ती व्यवस्था, ती अवस्था साधकाने स्वतः निर्माण केली पाहिजे. म्हणजे तो दूर असला तरी माझ्या जवळ आहे आणि जवळ असला तरी तो सगळीकडे मला तोच दिसतो, अशी अवस्था साधनेने माणसाला प्राप्त होऊ शकते. आता या ठिकाणी उद्धव सांगतात की म्हणून मला हे फार अवघड वाटतं की सर्वसाधारण माणसाने मन कसं संयमित ठेवावं, मन कसं एकाग्र करावं, मनावर इंद्रिय निग्रह कसा करावा, असे प्रश्न त्याने विचारलेले आहे. आणि मग ते म्हणतात की आपला विसर पडणाऱ्या विषयसुखांच्या मागे कोण लागेल. आता एकदा तुमच्या सत्संगामध्ये जर मला आनंद मिळत असेल, मग ते सामान्य विषय जे आहेत ते जरी गोड लागत असले तरी परिणामे विषमेव. सुरुवातीला ते कसे असतात, ते गोड असतात, पण त्याचा परिणाम हा मात्र वाईट पद्धतीचा असतो. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर तुझं विण रघुनाथा बोखटे सर्व काही, हे साधकाच्या लक्षात आलं पाहिजे. आणि मग ज्यांना तुमचं महत्त्व समजलं, जे तुमच्या चरणाच्या भोवती घुटमळतात, जे तुमच्या या चरणकमलांचा आश्रय घेतात, ते तुम्हाला सोडून दुसरीकडे कसे जातील. को वा भजेत किमपि विस्मृत येनु भूत्यैहि, किं वा भवेन्न तव पाद रजोंजशाम नहा. मग ते लोक तुमच्या चरणपादुकांपासून दूर कसे जातील, असा प्रश्न या ठिकाणी उद्धवांनी विचारलेला आहे. आणि मग उद्धवासाठी मग आता शुकदेव आपल्याला परीक्षित राजाला सांगतात, ते आपल्यासाठी सांगतात. शुकदेव सांगतात, भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते ब्रह्मदेव इत्यादी देवतांचे सुद्धा ईश्वर आहे. जितक्या म्हणून देवतांची आपण नावे घेऊ त्यांचेसुद्धा ईश्वर असणारे भगवान श्रीकृष्ण आहेत. परीक्षित राजाला सांगतात ते. आणि मग म्हणतात तेच आपल्या अनंत शक्तीने ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर ही रूपे धारण करतात. तोच महाविष्णू या 3 रूपामध्ये धारण करतात आणि तिन्ही कार्य उत्पत्ती, स्थिती, लय यातले ते संयमन करतात. आणि म्हणून आता मी तुम्हाला तो योग सांगायस, म्हणजे भागवत धर्म जो आहे तो मी सांगतो, असं भगवंत म्हणतात. भागवत धर्म म्हणजे काय. हंतम तै कथयिष्यामि मम धर्मान सुमंगलान. मम धर्मान सुमंगलान, सगळ्यात मंगल पवित्र असा जो धर्म आहे तो भागवत धर्म मी तुला आता सांगतो. त्याचे श्रद्धापूर्वक आचरण केल्याने मनुष्य जिंकण्यास कठीण अशा संसाररूप मृत्यूलासुद्धा जिंकून घेतो. जो मृत्यू केव्हाही आपल्याला येईल आणि आपल्या पाशामध्ये आपल्याला गुंडाळून टाकेल, अशी त्याची काळ वेळसुद्धा सांगता येत नाही. पाहता पाहता माणूस, बोलता बोलता माणूस, एखादं कार्य करता करता जेव्हा गतप्राण होतो तेव्हा मग इतरांच्या लक्षात, अरे आत्तापर्यंत आम्ही छान बोलत होतो. मग हे जसं ज्याचं असेल त्या संसारोप मृत्यूलासुद्धा जो जिंकतो तो खरं म्हणजे श्रद्धापूर्वक माझ्या भागवत धर्माचे आचरण करणारा झाला पाहिजे. आणि म्हणून म्हणतात कुर्यात सर्वाणी कर्माणी मदर्थम शनकैहि स्मरण. म्हणजे माणसाने आपली सगळी कर्म आपण जे जे करू, यद्यत आचरिती श्रेष्ठस तत्तत् देवेतरो जनः. आणि दुसरीकडे मनुष्याने सगळी कर्म माझ्यासाठी करावीत आणि प्रत्येक कर्म करताना मला अर्पण करावे. आणि ज्या प्रत्येक क्षणी माझं मात्र स्मरण जे आहे ते मात्र अखंड मनाने चालू दे. यत करोसी यद असनासी यद जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय
मदर्पण कुरु तत्कुरुषो मदर, ते मला अर्पण करा. आणि मला अर्पण करत असताना हे मी केलं नाही, हे भगवंता तुझ्यामुळे झालं, हा भाव त्या ठिकाणी आपोआप साधकाच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि तो साधक म्हणतो, मी करता म्हणता पावसी यशक, मी करता म्हणता पावसी. मीपणा अहंकार जर असेल तर त्यामध्ये अहंकार निर्माण, तर राम करता असं म्हणशील तर मात्र यश, कीर्ती आणि प्रताप हे तुला सहजपणे प्राप्त होईल. आणि रघुनाथ भजने ज्ञान वाढले, रघुनाथ भजने महत्त्व झाले, या करणे तू आधी केलेची पाहिजे. समर्थच आपल्याला सांगतात. आणि म्हणून देशान पुण्यान आश्रयेत मद्भक्तैः साधुभिः श्रुतान देवासुर मनुष्येषु मग भक्ता चरितानी च. 10व्या श्लोकात ते सांगतात. साधूजन ज्या पवित्र ठिकाणी निवास करतात, संत असतील, साधू असेल, एखाद्या महापुरुषाचं वास्तव्य ज्या ठिकाणी झालं असेल त्या ठिकाणी माझ्या भक्ताने राहावं. आणि म्हणून आपण तीर्थयात्रेला जातो. समर्थ ज्या ठिकाणी गेले, समर्थांची लीला ज्या ठिकाणी झाली, ते सर्व मठ, ते सर्व ठिकाण आपल्यासाठी गुरुस्थानी आहेत. आमच्या आत्माराम महाराजांनी लिहिलेले जे आहेत रामदास पंथक्रमानुसार, याच्यामधलं खूप चांगल्या ओव्या त्यामध्ये आहेत की सद्गुरूंची सेवा कशा प्रकारे करावी, तर तो भागसुद्धा आपण लक्षात घ्यावा या ठिकाणी. आणि म्हणून इथे सांगतात की माझ्या भक्ताने अशा ठिकाणी राहावं जिथे आत्तापर्यंत साधू पुरुष येऊन राहिलेले आहेत. आणि मग म्हणतात देवता, असुर आणि मनुष्य यापैकी जे माझे भक्त असतील त्यांच्या आचरणाचे अनुसरण करावे. देवता, असुर आणि मनुष्य. आता हे 3 का सांगितले? एक म्हणजे देवतांच्यामध्ये सुद्धा माझी विभूती आहे. विभूती योगामध्ये 10व्या अध्यायामध्ये सांगतात देवानाम अस्मी वासवः. वासव म्हणजे इंद्र. सगळ्या देवतांमध्ये इंद्र ही माझी विभूती आहे. आता इंद्र म्हणजे जो राजाचं माझी विभूती असेल, त्या राजाच्या खाली हाताखाली काम करणारे जे असतील त्या देवतासुद्धा माझ्याच आहेत. आणि मग असुर जे आहेत, आता असुर योनीसुद्धा त्यातसुद्धा माझी विभूती असं भगवंत सांगतात. पण ते कोणते असुर की दैत्यानाम प्रल्हादश्चास्मी. हिरण्यकश्यपू हा राक्षस आहे, दितीच्या पोटी जन्माला आला म्हणून ते 2 गर्भ जे आहेत त्याने जन्म घेतला, त्यापैकी ही राक्षस योनी त्याला प्राप्त झाली. पण त्याला पुन्हा उशाप मिळाला की तुझा नातू जो आहे तो मात्र माझा भक्त होईल. आणि दैत्यानाम प्रल्हादश्चास्मी, तो दैत्यवंशामध्ये जन्माला आला तरी तो माझी विभूती आहे. म्हणून असुर योनीमध्ये सुद्धा भगवंताचे भक्त, भगवंताचे अवतार निर्माण होतील. आता शंकर आणि मारुती ह्या ज्या देवता आहेत त्या देवता आहेत की ज्यांनी भगवंताला आपलेसं केले आहे. त्याप्रमाणे विभीषण आपल्या रावणाचा भाऊ आहे, असुर आहे. आणि तरी पण त्याच्या ठिकाणी जे भगवंताचं प्रेम आहे ते आमच्या मारुतीरायांच्या लक्षात आलं. पूर्ण लंकेमध्ये फिरल्यानंतर ह्या एकाच घरामध्ये त्याला अंगणामध्ये तुळस दिसली. आपल्या सर्वांच्या अंगणात ही तुळस राहावी आणि ती तुळस आणि तिचं दर्शन अखंडपणे आपल्याला घडावं. आणि यासाठी तरी आपण संघटित झालं पाहिजे. वरदानंद भारती हे संन्यासी असले तरी त्यांना एक प्रश्न विचारला होता, तुम्ही तर संन्यासी आहात, मग संन्यासाने या प्रपंचाच्या उठाठेवी का करा? त्यावर ते उत्तर देतात, मी संन्यासी आहे, माझा उत्तर भाग झाला चरित्राचा, पण मी मुळामध्ये भारतीय आहे, मुळात सनातनी आहे, हिंदू आहे. आणि त्यामुळे हिंदूचं हित जे असेल ते करणं हे माझं कर्तव्य आहे. मय्यर्पित मनश्चित्तो मद्धर्मात्म मनोरथीही. मग त्याचे मन आणि चित्त मला अर्पित होऊन जाईल आणि मग मन आणि आत्मा माझ्याचमध्ये रममाण होतील. आता हे जे सांगितलं देवता, असुर आणि मनुष्य यापैकी माझे जे भक्त असतील. आता मनुष्यांमध्ये माझे भक्त कोण? भगवंत सांगतात की त्यामध्ये संत आहेत. त्यामध्ये जसं आता मनुष्यामधला माझी विभूतीमध्ये विभूती योगामध्ये सांगितलं नराणाम नराधिपम. सगळ्या माणसांमध्ये माणसांमध्ये नराधिप म्हणजे राजा जो आहे ती माझी विभूती आहे. आत्तापर्यंत झालेले पंतप्रधान आपण पाहिले आणि आताचे पंतप्रधान आपण पाहिले तर राजा आणि धार्मिक ही जी जोडी आहे,
सद्गुणांची जोडी जी आहे सद्विद्या निरूपणातील, ही आपल्याला आताच्या पंतप्रधानांच्या ठिकाणी पाहायला मिळते. राजा आहे आणि धार्मिक आहे. एखाद्या पवित्र ठिकाणी 16 वर्ष दिसून जाऊन त्या ठिकाणी ध्यानात बसलेले पूर्वीचे पंतप्रधान आपण पाहिलेच नाहीत. आत्ताच आपल्याला ते पाहायला मिळतात. हे सुद्धा आपलं भाग्यच आहे. आता पुढे येतात या ठिकाणी. मग आपण काय करावं की ते जे माझे भक्त आहेत त्यांच्या आचरण आपण त्याचं अनुकरण आपण करावं. भगवद्गीतेमधला श्लोक आहे, यद यद आचरिते श्रेष्ठस्तत्तद्देवे तरो जनः स यद प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. कर्मयोगामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. आणि समर्थ आपल्याला सांगतात, जनामध्ये जो जाणता त्यास आहे मान्यता, कोणी एक विद्या असता महत्त्व पावे. जो जाणता असेल त्याचे चरण आपण धरले पाहिजे आणि तो जसं आचरण करेल तसे आपण आचरण केले पाहिजे. पुन्हा अजून एक ओळीमध्ये म्हणतात, आपला आपण आगवा, स्वार्थ कोणाचा करावा, म्हणून साधू तो जाणावा शोकरहित. आता साधू जो आहे तो स्वार्थरहित असतो आणि त्याला स्वार्थ नसल्यामुळे शोकरहित आहे. कारण जिथे आपण स्वार्थ आपला सांभाळला जातो त्यामध्ये अडचण आली की मग तो क्रोध आपल्यामध्ये निर्माण होतो. आता ज्याला स्वार्थच नाही मग तो शोकरहित पण सहजपणे झालेला असतो. ही साधू संतांची अवस्था असते. आता आपल्यासाठी सांगतात, पृथक सत्रेण वा मह्यम पर्वतयात्रा महोत्सवान. पर्वकाळ, एखादं पर्वकाळ आहे, एखादे अमावस्या असेल, पर्वणी असेल, त्यावेळेस सगळेजण जाऊन नदीमध्ये स्नान करण्याची प्रथा आहे. लहानपणी आम्ही आमच्या गावापासून जवळ असणाऱ्या बासर इथे जात होतो. दर एकादशीला त्या ठिकाणी दिवसभर कीर्तन असायचं. दुसऱ्या दिवशी प्रसाद घेऊन परत यायचं. जाणं येणं पायीच असायचं 10-12 किलोमीटर. तर पर्वकाळ असेल तिथे आपण जावं, यात्रा असेल तिथे आपण जावं आणि एखादा महोत्सव असेल तर त्या ठिकाणी सुद्धा सगळ्यांबरोबर जावं. सगळे बरोबर असतील तर ठीक आहे, नसतील तर आपण एकट्याने जावं. त्या ठिकाणी सगळ्यांच्या बरोबर एखादं नृत्य करावं, नाचावं, भगवंताचं नामसंकीर्तन करत असताना समस्ताची त्यजन लज्जा भगवत भजन करी. लोक मला काय म्हणतील, मी प्राध्यापक आहे आणि मी असं भजन करत बसलो, त्यासाठी मला लोक काय नावं ठेवतील, ही सगळी जे आहे या सगळ्या प्रपंचातल्या खोट्या उठाठेवी सोडून दिल्या पाहिजेत. आणि नृत्य, गायन आणि वाद्य जे भगवंताला शोभून दिसेल, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, 9व्या अध्यायामध्ये खूप छान अशी ओवी आहे. आणि हे आपण केले पाहिजे. त्यामुळे एखाद्या संतांचा जन्मदिवस आज जसा आहे तसा जन्मदिवस असो, त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस असो, त्यांनी जे ज्या लीला केल्या, जे जे पराक्रम केले त्या सगळ्यांचं स्मरण करणं आणि त्या तिथींमध्ये तो महोत्सव साजरा करणं आणि ते केलं तरी ते माझंच भजन ठरणार आहे. मामेश सर्वभूतेषु बहिरंत अपावृतम ईक्षेतात्मनिचात्मानं यथा खम मलाशया. अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. मूळ प्रश्न इथेच अडतो आपला की अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. आता शुद्ध कसं होणार, तर जे षड्विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे जे आहे षड्विकार, यापासून आपण दूर झालं पाहिजे. आता हे कसं होणार, कारण हे अभ्यासानेच होणार आणि नुसत्या अभ्यासाने न होता त्यासाठी भगवंताची कृपा पाहिजे आणि भगवंताची कृपा होण्यासाठी सद्गुरूंचा आशीर्वाद पाहिजे. दोन्ही गोष्टी एकात एक जोडलेल्या आहेत. भगवंताची कृपा असेल तर सद्गुरूंची भेट होईल आणि सद्गुरूंची भेट झाली तरच भगवंताचं दर्शन होईल. म्हणजे या दोघांनाही आपण व्यवस्थितपणे सांभाळलं पाहिजे आपल्या आचरणातून. आणि असं जर करून आपलं मन शुद्ध झालं तर माणसासारखे, आकाशासारखं आत पूर्ण परिपूर्ण असं आपण आपल्या या परमात्म्याला जाणू शकतो आणि आपल्यातही तोच आहे ही जाणीव माणसाला होईल. विसृज्य संयमानान् स्वान् दृशं व्रीडां च दैहिकं प्रणमे दंडवत भूमां अश्वचांडाल गोखरम. आता आपल्याला लोक पाहतील आणि ते लोक हसतील, इकडे लोकलज्जा वगैरे हे सगळं सोडून द्या, देहबुद्धी ही सोडून द्या. सोडून देऊन रस्त्यामध्ये दिसणारा एखादा कुत्रा असेल, चांडाळ असेल, गाय असेल किंवा गाढव असेल. आता चारही गोष्टी दिल्यात. कुत्रा 10 ठिकाणी फिरणारा आहे, जो खाऊ घालेल त्याच्याशी इमानदारी राखणारा आहे,
तो कुत्रा असेल किंवा एखादा चांडाळ असेल की ज्याचं दर्शनसुद्धा होऊ नये असं सगळे सांगतात. पण त्या चांडाळाच्या ठिकाणीसुद्धा भगवंताचीच प्रेरणा आहे हे लक्षात घ्या. आदिशंकराचार्यांचं चरित्र वाचलं तर त्यामध्ये आपल्याला हे लक्षात भगवान शंकर स्वतः एका चांडाळाच्या रूपामध्ये एका नदीच्या घाटावर त्यांना दर्शनं देतात. पण ते दर्शन नव्हतं, कारण ते दर्शन आहे हे त्यांच्या जेव्हा नंतर लक्षात येतं तेव्हा ते त्यांच्या पाया पडतात आणि त्यातून भगवान शंकर त्या ठिकाणी अवतीर्ण होतात आणि ते आदिशंकराचार्यांना आशीर्वाद पण देतात, अशी कथा आहे. आणि म्हणून जोपर्यंत सगळ्या प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझं अस्तित्व आहे हे साधकाच्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत मन, वाणी आणि शरीराच्या द्वारे जे जे कर्म होतील ती सर्व मला अर्पण केली पाहिजे आणि ती माझी उपासना करीत राहावे. उद्धवानं सांगतात, यावत सर्वेषु भूतेषु, यावत म्हणजे जोपर्यंत, आणि पुढच्या ओळीमध्ये तावत, यावत तावत, जोपर्यंत म्हणजे तोपर्यंत. जोपर्यंत सर्वेषु भूतेषु, सप्तमी विभक्ती आहे, सर्वेषु भूत, सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी मद्भावो नोपजायते, भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव या प्रत्येकाच्या ठिकाणी झाली पाहिजे आपल्याला, साधकाला, आणि ती होत राही तोपर्यंत उपासना अखंडपणे करत राहावे, उद्धवाला सांगतात. आणि मग सर्वतो मुक्त संशय हा असं झालं की सगळं जगत ब्रह्मरूप दिसायला लागतं आणि मग माझा साक्षात्कार होतो आणि तो माझा भक्त जो आहे तो या संसाराच्या बंधनातून मुक्त होतो. त्यालाच म्हणतात असूनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र वेदे अनंत बोलला, अर्थ इतुकाच निघाला, विठोबाचे शरण द्यावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. संतांनी खूप सोप्या पद्धतीने हा परमार्थ आपल्यापुढे ठेवलेला आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे, गुरु अंजने विण ते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. मनाच्या श्लोकामध्ये 141 हा श्लोक आहे. जुने ठेवणे मीपणे आकळे. जुने ठेवणे म्हणजे काय, की मी ब्रह्मस्वरूप आहे, त्या भगवंतापासूनच एक अंश म्हणून आत्मा तो तयार झाला आणि त्या आत्म्याने या माझ्या देहामध्ये प्रवेश केला. आता तो आत्मा जसं मला सांगेल किंवा भगवंताचा जसा आदेश होईल तसं मी करेल. आता मी माझ्या मनाप्रमाणे केलं तर माझ्यामध्ये अहंकार निर्माण होईल. सद्गुरू जे नाम देतात ते सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम आहे आणि आत्ता पण आपल्या कानावर पडलेलं जे नाम आहे ते सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम आहे. मग सद्गुरूने असं विशेष काय केलं, ते नाम तर आपल्याला आधीपासूनच माहीत होतं. तुम्ही जे सांगितलं ते तुम्हाला लहानपणापासूनच माहीत आहे आणि मी त्याचा आधीपासूनच जप करत आहे आणि आत्तापर्यंत मी एवढा जप केला. आता हे सगळं आपलं बोलणं आहे ते अहंकारातून निर्माण झाले आणि म्हणून ते आमच्या मला वाटतं गोंदवलेकर महाराजांचं पुस्तक आहे किंवा आमचे काय देशपांडे पुण्याचे, ज्यांचं चिंतन नावाचं पुस्तक आहे. आपल्या सुनील दादाने चिंतन भाग 1, 2, 3 आपल्याला त्यावेळेस दिलेले आहेत. पहा, ते जर आपल्या लक्षात असेल तर त्यामध्ये म्हणतात सद्गुरू जेव्हा नाम देतात, मामासाहेब देशपांडे, सद्गुरू जेव्हा आपल्याला नाम देतात त्यामागे एक उद्देश असतो आणि त्यामध्ये ते म्हणतात जेव्हा आपल्याला सद्गुरूंचा अनुग्रह होतो तो आपला दुसरा जन्मचा असतो. त्यापूर्वी केलेलं नाम जे आहे ते मी केलेलं आहे आणि आता जे मी नाम घेतो ते सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे मी नाम घेत आहे. म्हणजे आता तो अहंकार आपल्याला निघून जातो आणि म्हणून अनुग्रह आणि ते सद्गुरूंनी दिलेले नाम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. न यंगोपक्रमे ध्वंसो मद्धर्मस्योद्धवानपि मया व्यवसितः सम्यक निर्गुण त्वदान आशिषः. भागवत धर्माची एकदा सुरुवात केल्यानंतर म्हणजे भागवत धर्माच्या सांगण्याप्रमाणे आचरणाला सुरुवात केल्यानंतर कुठलंही विघ्न आलं तरी त्यात जराही उणीव राहत नाही. आता विघ्न आलं तर विघ्न कशासाठी येतं, ती आपली तपश्चर्या असते, ते आपलं तप असतं आणि म्हणून अनेक विघ्न येतात आणि हा आपल्या मार्गापासून ढळतो की नाही, हा कच्चा चेला आहे की नाही हे ते पाहत असतात. ध्रुवालासुद्धा वनात गेल्यानंतर जेव्हा नारदांची भेट झाली तेव्हा नारदाने बऱ्याच प्रकारे समजून सांगितलं की मग त्याचा पक्का निश्चय पाहिल्यानंतर मग त्यांना अनुग्रह दिला, मंत्र दिला, त्याप्रमाणे भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन घडलं.
आता ते म्हणतात यो यो मयी परे धर्म कल्प्यते निष्फलाय चेत यदा यासो निरर्थक स्यात् भयात देवीर सत्तम. की भय शोक इत्यादीमुळे उत्पन्न होणारं भय झालं म्हणून मी पळत सुटलो, मी रडायला लागलो, अशी निरर्थक कामेसुद्धा साधकाच्या मनात जर निष्काम भावनेने त्याने मला अर्पण केली तर त्यासुद्धा खरा धर्मच ठरतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नावे. म्हणजे सगळं देवावर भार आपण टाकला की मग आपण मोकळे होतो आणि मग देवा यश देवा न दे तुझी सत्ता असा भाव साधकाच्या मनात निर्माण झाला की मग त्या साधनेचा अहंकार अजिबात राहत नाही. आणि असत्य आणि नाशवंत शरीराने सत्य आणि अमृत स्वरूप अशा परमात्म्याला प्राप्त करून घेणे हाच खरं विवेकी पुरुषाचा धर्म आहे आणि आत्मज्ञानाचे हेच लक्षण आहे, हेच खरे ज्ञान आहे असं सांगतात. आता एवढा सगळा उपदेश केल्यानंतर आता उद्धवासाठी भगवंत सांगतात की मी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर चांगल्या प्रकारे दिली. आता म्हणतात, आता जसं शाळेमध्ये असतं की शिक्षक म्हणतात मी सगळं छान प्रकारे तुम्हाला शिकवलं, आता ती परीक्षा तुमची आहे, आता येणारी परीक्षा ही तुमची आहे, आता त्यामध्ये किती तुम्ही सफळ होता हे आम्हाला पाहायचं आहे. तसं म्हणतात की या ठिकाणी उद्धवानं सांगतात की आता तू यानंतर माझ्यापासून दूर गेल्यानंतर हे जे तू उपदेश ऐकलेलं आहे त्याप्रमाणे आचरण कर. कारण आचरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे जन. बरेच जण सांगतात आम्हाला यांचा अनुग्रह आहे, आम्हाला त्यांचा अनुग्रह आहे. ज्यांचा अनुग्रह आहे ते तर खूप मोठे झाले, ते खूप मोठे आहेत, त्यांचे अनेक चरित्र आपण ऐकलेली वाचलेली असतात. पण ज्याने अनुग्रह घेतला त्यांच्या वागण्यामध्ये मात्र काही थोडीशी त्रुटी आपल्याला जाणवते. अर्थात ही त्रुटी दुसऱ्यामध्ये असली तर आपल्याला जाणवते, पण आपल्यामध्ये असेल तर ती मात्र जाणवत नाही. काय म्हण आहे ती, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं बारीक सारीक जरी जर त्याची त्रुटी असेल तर ती आपल्याला जाणवते. तसं होऊ नये आणि म्हणून सगळं तू मला अर्पण कर. तुला मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिले आणि ते विचारपूर्वक तू सगळ्या आत्मसात कर. सुविक्तम तव प्रश्नम मय्ये दत्तपी धारयेत सनातनम ब्रह्मगुह्यम परम ब्रह्मादि गच्छती. आणि वेदाचंही परमज्ञान तुला प्राप्त झाले आणि तू ते तुझ्या साधनेने प्राप्त करून घे आणि ते तुला मी स्वरूपासह मी तुला स्वतःलाच तुझ्या ठिकाणी देऊन टाकतो असं इथपर्यंत सांगितलं. आणि मग म्हणतात की आता हे जर सगळं मी तुला ज्ञान दिलेलं आहे ते तू आता इतरांना द्यावं यासाठी मी तुला दिलं. आत्तापर्यंत ते वृष्णी, अंधक, भोज हे सगळे जे घराणे आहेत, याच घराण्यामध्ये जन्मलेले जेवढे आहेत ते सगळे भगवान श्रीकृष्णाचे नातेवाईक आहेत. उद्धव पाहिले तर तसं काही नातेवाईक नाही, पण या सांबाला जर शाप मिळाला, तुझ्या पोटी मुसळ जन्मणार आहे आणि त्या मुसळाचे तुकडे करून ही सगळी कथा आपण ऐकली आणि पण एकदा येणारच आहे ती. तर त्यामध्ये सगळ्या यदुकुळाचा संहार होणार आहे हे भगवंताने आधीच सांगितलं होतं. आता सगळ्यांचा संहार होईल. किती लोक होते, सगळे नातेवाईक तर 56 कोटीच्या वर होते, जे भारताची एका काळची लोकसंख्यासुद्धा होते. इतके सगळे नातेवाईक होते. त्या सगळ्यांचा संहार भगवंताने आपल्या डोळ्यासमोर पाहिला. म्हणजे ज्याने हा संसार उभा केला, उत्पत्ती, त्याने त्याचं पालन केलं आणि त्याचा संहारसुद्धा त्यानेच आपल्या डोळ्याने पाहिला. तो महाविष्णू या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे जे ज्ञान मी तुला दिलं उद्धवा, ते आता तू इतरांना दे. आता इतरांना देताना मात्र थोडंसं त्यामध्ये काय म्हणतात त्याला परीक्षा घेऊन दे. सहज उचललं आणि दिलं असं करू नकोस. अप्युद्धवत्वया ब्रह्म सखे समवधारितम अपि ते विगतो मोहः शोकश्चासो महो भवः. गणपती अथर्वशीर्ष, आता गणपतीचा आज 10वा दिवसच आहे. त्यामध्ये अथर्वशीर्षामध्ये काही मंत्र येतात. इदम अथर्वशीर्षम अशिष्याय न देयम यो यदि मोहाद्यासती स पापियान भवती. म्हणजे हे अथर्वशीर्ष जे आहे, ही जी संथ आहे, तू अशिष्याला देऊ नको. अशिष्य म्हणजे कोण? ज्याचा भगवंतावर विश्वास नाही.
ज्याचा धर्माचरणावरच विश्वास नाही. धर्माचरण केल्याने काय होते, सकाळी लवकर उठल्यावर काय होतं, रात्री लवकर नाही झोपलं तर काय होतं, अशी चिकित्सा करणारे जे आहेत आधुनिक संत किंवा आपले प्रवचनकार म्हणतात, हे सगळे लिखापडे PhD असणारे, त्यांना हे सगळ्या चिकित्सा करू द्या, त्यांची तुम्ही काळजी करू नका. जो खरा भक्त असेल, ज्याला बदलायची इच्छा आहे, ज्याला मनापासून भगवंताच्या चरणी आश्रय घेण्याची इच्छा आहे, त्याला मात्र तुम्ही अशा प्रकारचं ज्ञान द्या. आणि म्हणून म्हणतात, या ठिकाणी उद्धवाला सांगतात, नैतत्वया दांभिकाय नास्तिकाय शठाय. शठ म्हणजे जो पाखंडी आहे, जो मुळामध्ये जे आहे ते न दाखवता मी खूप भगवत भक्त आहे असं दाखवतो, तो नास्तिक आहे. भगवंताच्या अस्तित्वावर ज्याचाच विश्वास नाही त्याला. किंवा दांभिक म्हणजे दंभ ज्याच्या ठिकाणी आहे, तो नैतत्वया म्हणजे नीतिमत्ता ज्याच्या ठिकाणी नाही, अशा लोकांना अशुश्रूषोर भक्ताय दुर्विनीताय दीयताम. मग अशा भक्तिहीन माणसाला असा मी जो सांगितलेला उपदेश आहे तू दुसऱ्याला देऊ नकोस. जो या दोषांपासून मुक्त असेल, ब्राह्मणांचा भक्त असेल, प्रेमळ असेल, साधू संतांवर विश्वास ठेवणारा असेल, स्वतःचं आचरण पवित्र राखेल असा असेल, त्यालाच हा संवाद सांगावा, ही अट त्यांनी घातली. आता पुढे जर ट्रान्सफर करायचं असेल तर या क्वालिफिकेशन ज्याच्याकडे असतील त्यांनाच तू मनी ट्रान्सफर कर, इतर सगळ्यांना सरसकटपणे करू नको. जसं अमृतपान केल्यावर जसे काहीही पिण्यासारखे शिल्लक राहत नाही, अमृताचा एक थेंब जरी पोटात गेला तरी आपली मरणापासूनची मुक्ती होते. हे जाणून घेतल्यावर जिज्ञासूच्यासाठी, म्हणजे ज्याने भगवंताला प्राप्त केलं आहे त्याला पुन्हा काही प्राप्त करायची गरजच नाही. आप्त कामः, भगवंत कसा आप्त कामः, की आता त्याच्या मनामध्ये कामना नाही, तो आप्त म्हणजे त्याचा आता पोट भरलेला आहे, त्याला अजून काही माझ्या संतुष्टीसाठी, माझ्या समाधानासाठी अजून काहीतरी मिळवावं असं ज्याला वाटत नाही, ते आप्तकाम आहेत. आणि मग तेव्हा म्हणतात, म्हणून माणसाने चतुर्विध पुरुषाची प्राप्ती करून घेण्यासाठी ज्ञान, कर्म, योग आणि अजून 2 गोष्टी, व्यापार आणि राजनीती. आता राजनीती हा शब्दसुद्धा यामध्ये आला आहे. आणि मुख्य समर्थ सांगतात की नुसतं काय भक्ती नाही किंवा नामं नाही, पण त्यामध्ये राजकारणाची सुद्धा जोड असली पाहिजे. चौथे ते राजकारण, सावध साक्षेपी आणि दक्ष त्यास तात्काळचे मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वविषयी, पाचवा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, म्हणजे त्या साधुपुरुषांनी, त्या माझ्या भक्तांनी या सगळ्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं. आता उद्धवाने हे सगळं ऐकलं आणि उद्धव आता भगवंतांना म्हणतात, आपण माया आणि ब्रह्मदेव, माया म्हणजे ही लक्ष्मी, तिचं कार्य माया, म्हणजे जे ब्रह्माने निर्माण केलेलं आहे, आधी पुरुषांनी निर्माण केलं, ती माया म्हणजे माया आणि शक्ती, त्याची माया म्हणजे शक्ती, आणि ब्रह्मदेव यांचंही मूळ कारण आहेत. ब्रह्मदेवाला जन्म घालणारे आपण आहात, या मायेचाही जन्म आपल्यापासूनच झालेला आहे. अशा महान मोहरूपी आम्ही अंधारात पडलेलो होतो, अंधारात साथ पडत होतो, आणि त्या तुमच्या सान्निध्यामध्ये आल्यामुळे आता तो अंधार कुठल्या कुठे पळून गेला. जसा तमसोमा ज्योतिर्गमय, जो अग्नीजवळ राहतो, म्हणजे ज्याच्याजवळ अग्नी आहे, की जो अग्नीला जवळ ज्याने केलेलं आहे त्याला थंडी, अंधार याचं भय कशाला असणार. कारण म्हणजे मूळ ऊर्जेचं स्तोत्र ज्याच्याजवळ आहे त्याला लाईट जातील का न जातील किंवा अंधार होईल का वगैरे या गोष्टीची गरजच नाही. ज्याच्याकडे सोलार लॅम्प आहे, तर सोलार लॅम्प ज्यांच्याकडे असेल त्याला लाईट गेले तरी तो लॅम्प लावून तो उजेडामध्ये सगळं कामं करू शकतो. सोलार म्हणजे सूर्याने दिलेल्या शक्तीवर. आणि सूर्य हीच एक देवता आहे की जी देवता, ज्या देवतेने आपल्या सगळ्या मूळ देवतांना पाहिलेलं आहे. तो सूर्य त्या रामाचाही साक्षी होता, त्या कृष्णाने सुद्धा सूर्यदेवतेला पाहिलं आहे, आणि जो सूर्य आपणसुद्धा रोजच पाहतो. पण ती देवता आहे आणि ती देवता भगवंताची विभूती आहे असं स्मरण मात्र आपल्याला रोजच्या सूर्योदयाला होत नाही. गाढ झोपेत असताना सूर्योदय झाला, सूर्याची किरण अंगावर पडली, काय कटकट आहे, आता उठावं लागेल असं ज्याला वाटतं त्याचा उद्धार कधीच होणार नाही. दयाळू अशा मला तुम्ही आपल्या सेवकाला हा विज्ञानरूपी दिवा दाखवला.
तमसो मा ज्योतिर्गमय असा तुम्ही दिवा लागला. आणि म्हणून आपल्या चरणकमला सोडून मी दुसरीकडे कसा जाऊ आणि कोण जाईल, कोण शहाणा तुमच्या चरणाचा आश्रय सोडून या मायेमध्ये भरकटत राहील. आणि मग म्हणतात की तुम्ही आता खरं म्हणजे मला मुळामध्ये दाशार, वृष्णी, अंधक, सात्वत या सगळ्या वंशाशी माझे संबंध तुम्ही जोडलेले आहेत, भगवंतांना उद्धव सांगतात. कारण तुमचे जेवढे काही घराणे आहेत 7-8 या घराण्यातला मी नाही, पण तुम्ही माझा संबंध त्यांच्याशी जोडून दिला. आणि तुम्हीच आता आपला आत्मबोध केल्यामुळे, खरं ज्ञान मला दिल्यामुळे आपल्या आत्मबोधाच्या या तीक्ष्ण हत्याराने माझे पाशसुद्धा तोडून टाकले. म्हणजे आता त्यांचा संबंधसुद्धा माझा तुम्ही विच्छेद केला, भगवंताला म्हणतात. आता याचं कारण काय? तेव्हा भगवंत सांगतात, आमचे एकनाथ महाराज त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये या ठिकाणी सांगतात की ज्या भगवंताने मला या सगळ्या कुळाशी जोडलं, त्याच भगवंतांनी मला या कुळापासून ते पाश तोडून मला वेगळं केलं, उद्धव म्हणतात. आणि याचं कारण काय? तर ते भगवंत म्हणतात की या सांबाला मिळालेल्या शापामुळे सगळे यादव जे आहेत ते नष्ट होणार आहेत. पण सगळे जरी नष्ट झाले तरी काही जण मात्र या ठिकाणी राहणार आहेत. आणि उद्धवा त्यामधला तू आहेस. आणि म्हणून तुला मी या सगळ्या गुह्य गोष्टी सांगत आहे. जसं आपण म्हणतो इति गुह्यतम शास्त्रम इदम उक्तम मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिबाद स्यात् कृतकृत भारत. तसं या ठिकाणी हे सगळं गुह्यशास्त्र जे आहे मी तुला सांगितलं. आता शरण आल्यावर माझ्यावर कृपा अशी करा, उद्धव सांगतात की ज्या योगे आपल्या चरणावर माझी रती, माझी अनन्य भक्ती नेहमी कायम राहील. नमोस्तु ते महायोगीन महायोगेश्वरा प्रपन्नम अनुषादी माम, की माझ्यावर तुमची कृपा असू द्या. यथा तव चरणम मोजे रतिस्याद अनपायिनी, की तुमच्या चरणाशी माझी रती, माझी भक्ती आणि माझी निष्ठा अशी खंड राहो असं ते मागतात भगवंताजवळ. आता भगवंत शेवटी उपदेश करतात. उद्धवाचं हे बद्रीनाथाला गमन आहे या अध्यायामधलं. गच्छोद्धव मया दिष्टो बदर्याख्यम ममाश्रयम. बदर्याख्यम म्हणजे बद्रीनाथाला, ममाश्रयम माझ्या आश्रयाला, बद्रीनाथाला गच्छ उद्धव. आणि कसं गच्छ मया आदिष्टो. मया म्हणजे मी सांगितल्या, आदिष्ट म्हणजे मी जसं तुला सांगितलं त्याप्रमाणे तू आता बद्रीनाथ आश्रमाला जा. आता तिथे गेल्यानंतर तत्र मत्पादतीर्थो दे. माझ्या चरणापासून निर्माण झालेलं तीर्थ आहे, अलकनंदा नदी आहे. त्यामध्ये स्नानोपस्पर्शनही शुचैही. त्यामध्ये स्नान करून त्याचा संपर्क तुझ्याशी झाला म्हणजे हळूहळू तू पवित्र होशील. इक्षया अलकनंदया, की अलकनंदेचं दर्शन, ते दर्शन तुला होईल तेव्हा तुझे सर्व पाप नाहीसे होतील. तू तेथे वल्कर नेस, रानामधले कंदमुळे आहेत ती खाऊन उदरनिर्वाह कर आणि कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता माझ्या भक्तीमध्ये सदा निरत राहा. मग ऊन असो, थंडी असो, वारा असो, पाऊस असतो, सुख असो किंवा दुःख असो, या सगळ्या द्वंद्वाकडे समदृष्टीने पहा असं सांगतात. आणि मग त्याला म्हणतो आपण तितिक्षा. आणि मी सांगितलेल्या या भागवत धर्माचे आचरण करून शेवटी तू माझ्या स्वरूपाला येऊन मिळशील. आता शुकदेवी या ठिकाणी सांगतात की ज्याचे ज्ञान झाले असताना सगळा भ्रम दूर होतो, त्या कृष्णाने उद्धवाला असा उपदेश केला. आणि त्या उद्धवाचे मन भरून आलं, डोळ्यामध्ये अश्रू व्हायला लागले. आता भगवंताने सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता भगवंताला सोडून जावं लागतं. प्रिय व्यक्तीचा वियोग जो आहे तो फार कष्टकारक असतो. पण आपल्या या संसारातील प्रिय व्यक्तीचा वियोग हा मात्र ठरलेला आहे आणि तो होणारच आहे. आणि जो होणारच आहे त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नये. गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकामध्ये खूप छान विवेचन केलं आहे. गता असून गता असूंश्च नानुशोचंती पंडितः. खरा गीतेचा उपदेश आहे तो 2ऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून सुरू होतो. श्री भगवान वाचा 11वा श्लोक. तो श्लोक मात्र जरूर वाचावा. त्याचा अर्थ जो आमच्या रामसुखदास महाराजांनी दिलेला आहे तो अर्थ वाचावा. म्हणजे गेलेल्या व्यक्तीबद्दल डोळ्यामध्ये एक थेंबही येता कामा नये अशी साधना स्वतः सगळ्यांनी केली पाहिजे असं सांगतात.
आणि आता यामध्ये सांगतात की आता सोडून जाताना उद्धवाला मात्र खूप वाईट वाटत आहे. आत्तापर्यंत कृष्णाचा संग झाला, कृष्णाचा उपदेश मी ग्रहण केला, कृष्णाचा सगळ्यात प्रिय सखा मी होतो. उद्धवाला ते सखा असं म्हणतात. आणि भगवंताचा परमप्रेमी भक्त उद्धव आता हृदयामध्ये त्या श्रीकृष्णाला धारण करून तोच भगवान श्रीकृष्ण जो माझ्या पुढे या ठिकाणी रूपामध्ये आहे, सगुणामध्ये आहे, त्याला मी आता माझ्या हृदयात कोणला आणि त्याने आता एकमेव बंधू श्रीकृष्ण याच्या उपदेशानुसार भगवंता तुझा आदेश आहे त्याप्रमाणे मी जाऊन माझं जीवन व्यतीत करेल आणि तुला पुन्हा प्राप्त करून घेईल. आता पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात की भ्रमर ज्याप्रमाणे फुलांचं सगळं सार ग्रहण करतात, मध एकत्र करतात, त्याप्रमाणे सगळ्या वेदांना प्रगट करणारा भगवंतच आहे. आणि त्या वेदांचा जो सार आहे तो सार या ठिकाणी भक्तांसाठी भगवंताने आपल्यापुढे ठेवलेला आहे. आता या साराने काय होईल की या संसाराच्या चक्रापासून आपली मुक्ती होईल. जन्म मरण विच्छेद, जन्म आणि मरण ह्या परंपरेचा विच्छेद होईल. म्हणजे आता पुन्हा जन्म नको, हे अशी अवस्था मला प्राप्त होईल. जसं समुद्रामधून अमृत जे आहे ते अमृत काढलं आणि जरा रोगादी भय दूर करण्यासाठी ते भक्तांना पाजलं. आता अमृत भक्तांना पाजल्यानंतर ते आता अमर होतील, म्हणजे पुन्हा हे जन्ममरणाच्या फेरीतून ते बाहेर पडतील. अशा भगवान श्रीकृष्णाचे नाव असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण असं जे नाव आहे त्या नावेचा आश्रय घेऊन तू आता भवसागर पार हो, असं आदिपुरुषांना मी नमस्कारतो. पुरुषम वृषभम आद्यम कृष्ण संज्ञम नतोस्मी. नतोस्मी म्हणजे मी तुला नमन करतो. कोणाला? तर पुरुषम वृषभम आद्यम. वृषभ म्हणजे हे धर्माचं स्वरूप असणारा बैल. वृषभ म्हणजे बैल, धर्माचं स्वरूप असणारा भगवंत. रामो विग्रहवान धर्म. हा धर्म काय आहे, धर्म कसा आहे, कसा बोलतो, कसा वागतो, हे सगळं पाहायचं असेल तर रामायणामध्ये रामाचं चरित्र लक्षात घ्या. तो राम म्हणजेच हा श्रीकृष्ण आहे. आणि पुरुषम वृषभम आद्यम. आद्य म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ मूळ पुरुष जो आहे तो कृष्ण संज्ञम, ज्याला श्रीकृष्ण असं म्हणतात, त्याला मी नतमस्तक होतो असं उद्धव म्हणतात. आणि या ठिकाणी हा अध्याय आपला पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कंधे 29वा श्रीकृष्णार्पणमस्तु. असा सुंदर अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो आहे. आता पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला यदुकुळाचा संहार आणि भगवान श्रीकृष्णाचे निजधामगमन असे 2 अध्याय पुढच्या वेळेस आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे आपला हा 11वा स्कंध पूर्ण होतो. 12 सोपाने युक्त अशा श्रीमद्भागवताच्या 11 स्कंदाच्या 11 सोपानाच्या आपण आता शेवटी भगवंताच्या कृपेने पोहोचत आहोत. श्रीकृष्णार्पणमस्तु. आरती म्हणे आपण. जय हो जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता.
गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त, निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले व्रसपीता, आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा, मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता, आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापजाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम, जय जय राम.